आपले आभार मानतो. एवढ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात. असं एक व्याख्यान ऐकायला ज्याच्याबद्दल सामान्य माणसाला काही माहिती नसते. हा विषय काय आहे आणि त्यात जर मुद्रण दोषामुळे प्रकाशित होताना काही दुसरं झालं तर आणखीच कुतूहल निर्माण होतं. काय भानगडे कळू तरी दे, संध्याकाळ आहे जाऊ ऐकू. विषय आजचा आहे चतुरंग विलास मणी मंजिरी हा नावाचा ग्रंथ आहे. चतुरंग तो सगळ्यांना माहिती आहे. चतुरंग म्हणजे बुद्धिबळ असं आपण साधारणपणे मानतो, पण ते अर्धसत्य आहे. चतुरंग हे बुद्धिबळाचं पूर्व स्वरूप आहे आणि बुद्धिबळ हे चतुरंगाचं परिणत स्वरूप आहे. आता आपल्याकडे बुद्धिबळ, चतुरंग किंवा पर्शियनमध्ये शतरंज असं म्हणतात. तो खेळ काय आहे बहुतेक सगळ्यांना माहिती असतो आणि मी त्याची जुजवी माहिती सांगणं म्हणजे आपल्यासारख्या बुद्धिमंतांच्या बुद्धीवर संशय घेण्यासारखं होईल, म्हणून ते मी डिटेल्समध्ये जात नाही. आता बुद्धिबळ, चतुरंग यातला फरक आधी सांगतो. चतुरंग म्हणजे काय? आपल्याकडे परंपरा आहे हस्ती अश्वरथ पादातम सेनांगम स्यात चतुर्विधम, म्हणजे 4 प्रकारची सेना आपल्याकडे पूर्वी होती राजाच्या पदरी. हत्ती, रथ, अश्व आणि पायदळ ही 4ही सेनांग आपल्याकडे वैदिक काळापासून आहेत असं पण मानतो. आणि पहिला चतुरंगाचा उल्लेख वेदामध्ये सापडतो आणि वेद सर्वात जुनं वाङ्मय आहे असं आपणच म्हणतो असं नाही, जगही मानतंय. आणि त्यावेळेस ह्या क्रीडेला अक्ष क्रीडा म्हणत होते. आता अक्ष म्हणजे काय? अक्ष म्हणजे फासे. तर फासे कशाचे करायचे? तर बिभीतका नावाचा वृक्ष होता. बिभीतका ज्याला आपण मराठीत बेहडा म्हणतो. बेहड्याची फळं जी असतात ती अक्ष म्हणून वापरत असत आणि त्याच्यावर 1, 2, 3, 4, 5, 6 असे आकडे असायचे. त्या फाशांच्या सहाय्याने हा खेळ खेळला जात होता. आता चतुरंग म्हणजे 4 अंग असली पाहिजे ती होती आणि ही 4 अंग राजाची सेनांग असल्यामुळे एक राजा होता. पदाती म्हणजे पायदळ होतं किंवा 4 होते राजे. प्रत्येकाचं पायदळ होतं, 4 पायदळ. प्रत्येकाकडे घोडा होता, रथ होता आणि हत्ती होता. हे आपलं खरं सैन्य. वजीर हा मागणं आला. तो कधी यायला आपण बघू. आता हा खेळ कसा खेळत असावेत? पूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अक्षक्रीडा ही एक राजाचा पास टाईम ज्याला म्हणतो की मृगया वगैरे हे त्याने खेळण्याचे खेळ होते. म्हणजे आधी सहज पशुला मारावं ती मृगया झाली. जसे शकुंतलेमध्ये वर्णन आहे की तो हरिण धावतोय आणि त्याच्या मागे दुष्यंत धावतोय. ग्रीवा भंगा बिरम असं तो श्लोक आहे पहिला अंकातला 7वा श्लोक. ती ही सगळी पास्ते म्हणजे मनोविनोदाची साधनं होती. त्यातलं मुख्य हे होतं कारण हा बैठा खेळ होता आणि राजे लोक जनरली बसलेलेच असतात. जे लढतं त्यांचं सैन्य लढतं. त्यामुळे त्यांना बसल्यावेळी काय करावं, काय उद्योग करावा त्याच्याकरता खेळ निर्माण झाला अशी धारणा आहे. आता कोणी म्हणतं मंदोदर राणी केला, कोणी म्हणजे निरनिराळे त्याच्या थिअरीज आहेत. ते आपण त्याच्यात खोला शिरण्याचा अर्थ नाही. चतुरंगाचे 4 राजे होते. 4 बाजूला 4 वेगळे राजे असायचे 4 दिशांना. समोरचे राजे सपक्ष म्हणजे एका बाजूचे आणि दुसरे 2 समोरचे. पण ते 4 जे राजे होते त्यांच्याकडे काही नियम होते. आपल्याकडे बघा आपण बुद्धिबळ ज्याला म्हणतो त्याच्यात राजाला आपण मारत नाही, पण चतुरंगमध्ये राजा मारला जायचा. सांगतो सगळं हळू. त्यामुळे ते फाशांवर जे दान आधारलेलं असेल ते दान पडलं तर ते प्याद चालायचं. चतुष्केण वटी राजा. 4 दान पडलं तर वटी म्हणजे प्याद किंवा राजा खायचा. त्रिकेणवच कुंजर. 3 दान पडलं तर कुंजर म्हणजे हत्ती चालणार. द्वितीयेनं तो हश्वा म्हणजे 2 दान पडलं तर हत्ती चालायचं, अश्व चालायचं. अशी त्या काळी पद्धत होती. त्यामुळे काय झालं की आम्हाला तो पण लावायची, शर्त लावायची. पण हा संस्कृत शब्द आहे. आपण बाजी पणाला लावतो, पण हा संस्कृत आहे. त्याला शर्त म्हणतो की बेट, की मी जर हा डाव जिंकला तर मला डबल त्याच्या मिळेल. तो बेट पूर्वी वैदिक काळापासून चालत होती. ती महाभारतात पण पाहिलीच. तर हे बेट लावण्यात झाल्यामुळे कपट निर्माण झालं की मला जास्ती मार्क कसे मिळतील, मी जास्ती कसं उडून घेऊ शकेन. त्यामुळे फाशांवर कसा आपण विजय मिळू शकू, कसे आपल्या हातात राहतील शकुनी मामासारखे, याच्यावर लोकांचं जास्ती लक्ष असल्यामुळे त्यांनी फाशांवर कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्यामुळे छलकपटाला जास्ती वाव मिळाला. आणि त्यामुळे इतकी वाईट अवस्था झाली की ऋग्वेदामध्ये
अक्षय सुक्त नावाचं सुक्त आहे. अक्षय म्हणजे फासे. फासे खेळणाऱ्या माणसाची काय दुर्दशा होते हे त्या सुक्तात त्यांनी सांगितलंय. म्हणजे जवळजवळ 4-5 हजार वर्षापूर्वी ते सुक्त आहे. त्यांनी जे वर्णन केलंय अजूनही आपल्या जुगारी लोकांची तीच अवस्था होते जी वैदिक काळी झाली होती. त्यामुळे कालांतराने धर्मशास्त्र लोकांनी असं सांगितलं की अक्षय ही महादिव्य, तुम्ही फाशांनी खेळू नका. आता फाशांनी खेळू नका म्हटल्यावर हा तर पास टाइम खेळायला तर पाहिजेच. मग हळूहळू लोकांनी काय केलं, ते फाशांचं प्रमाण कमी झालं आणि तिकडे बुद्धीचं प्रमाण वाढलं. म्हणजे ते जे चतुरंग होतं ते आता बुद्धे हे बलम बुद्धिबलम, म्हणजे जिकडे बुद्धी जास्ती वापरली जाईल, चांगल्या दृष्टीने वापरली जाईल, आपल्याला शत्रूच्या सैन्याकडनं पराभूत होण्यापासून वाचवण्याकरता जी वापरली जाईल. पूर्वी कसं होतं, जास्ती पण मिळण्याकरता बुद्धी वापरली जाते, कपटासाठी वापरली जायची. ते निघून आता लॉजिकल रिझनिंग ज्याला आपण म्हणतो की तर्कबुद्धीने दुसऱ्यावर कशी मात करायची, बौद्धिक मात, ते ध्येय लक्षात घेऊन लोकांनी बुद्धिबळाचा विकास केला. आता सुरुवातीला असं होतं की एक वेळ अशी अवस्था यायची की तुम्ही फासे टाकल्यानंतर पुढे जाणं शक्य नव्हतं. आणि आपल्याकडे खेळाची परंपरा इतक्या विस्तृत आहे आणि विखुरलेल्या आहेत की 2-4 परंपरा एकत्र झालेल्या आहेत. त्यामुळे नक्की कुठली एक होती कळायला मार्ग नाही. कारण तुम्ही चतुष्केन वटी राजा 4 वेळेला तुम्ही चतुष्क आला, तुम्ही जाल पलीकडे जा, बरोबर आहे. तर ते शक्य नव्हतं. पण त्यावेळेस त्यांनी काय असे नियम केले होते की चतुराजी नावाची संस्था होती. संस्था म्हणजे हे होतं की 4 राजे जे होते, अ ब क ड, अ आणि क सपक्ष, ब आणि ड सपक्ष. पण अ हा राजा, त्याचा क साथी होताच, पण ब आणि ड ला त्याने जिंकलं तर चतुराजी होत. म्हणजे 4 राजांचं एकत्र यायचं. म्हणजे तो 4था राजा असा जो अ होता तो 4ही राजांचा प्रमुख व्हायचा त्यांना मारून. कारण बीच आहे त्याचा जोडीचा आहे, त्याचा व्हिडिओ आहेच. दुसरे जे 2 म्हणजे 2 जिंकलं, तिसरा आपल्या बाजूचाच आहे, तो तिसरा जिंकला गेला की आपले 4थे झाले. अशी चतुराजी होती, ही एक प्रथा होती. त्याच्यानंतर षटपद, म्हणजे आपल्याला वाटेल की आपण रिव्हायवल ऑफ दी पॉन जे म्हणतो 20व्या शतकात म्हणतात, ते षटपद होतं. म्हणजे प्यादी त्याच्या पुढच्या 6व्या घरात जेव्हा जाईल, म्हणजे शेवटच्या घरात 8व्या लाईनीत, ते षटपद झालं की ते प्याद जिवंत होत असे, तो मोहरा जिवंत होत असे. आणि ज्याच्या घरात तो जात असे ते प्याद यायचं. म्हणजे वजिराच्या घरात गेला तर वजीर यायचा, राजाच्या घरात गेला तर राजा येत नव्हता, कारण राजा होताच ऑलरेडी. पण जर राजा मेला असेल तर राजा जिवंत व्हायचा. असे होते. नृपाकृष्ट होतं, बृहन नौका होतं. नौका म्हणजे आपला जो उंट आहे त्याला पूर्वी नौका म्हणायचे, काही वेळेस त्याला रथ म्हणायचे. लोकांचं म्हणणं असं आहे, जिकडे पाण्याची अवस्था होती बंगाल वगैरे ठिकाणी, तिकडे कदाचित नौका शब्द वापरत असावेत आणि राजस्थानच्या ठिकाणी रथ हा शब्द वापरत असावेत. नौका आणि रथचं रूपांतर आता उंटात झालंय. हत्ती तसाच राहिला, अश्वही तसाच राहिला, राजाही तसाच आहे. वजीर नव्हताच आपल्याकडे, तो मागणं आला. तर षटपद आहे किंवा बृहन नौका आहे किंवा सिंहासनम आहे किंवा चतुराजी आहे, निरनिराळ्या प्रकारचे डावांचे भाग होते, खेळांचे प्रकार होते. कालांतराने असं झालं की जेव्हा अक्षय निषेध झाला तेव्हा काय करायचं, मग जे 4 राजे होते ते विभागले गेले. 4चे राजे 2 झाले. म्हणजे पूर्वीचा 4 हँडेड चेस होता, आता डबल हँडेड चेस झाला, दोघांनी खेळायचा. मग 4 राजाचे 2 राजे झाले. त्या 4 राजाचे एकाचे पत्ती ह्याच्याकडे आले, म्हणजे ते पत्ती 16च राहिल्या, ते 2 राजा विभागला गेला. म्हणजे ह्याच्याकडे 8, त्याच्याकडे 8 राजे झाले. हत्ती आणि ते थोडं बळ होतं, ते जेवढं बळ होतं तेवढं सगळं 2 राजांनी विभागलं गेलं. कालांतराने आपला परदेशी लोकांशी संबंध आला आणि हे वजीर हे पात्र अवतीर्ण झालं. आता कुठे झालं हे, जर्मनीमध्ये एक संस्था आहे, चेस रिसर्चर्स असोसिएशन, त्याचं मी एक सभासद आहे. तर ते लोक ओरिजिन ऑफ चेस म्हणून ठिकठिकाणी जातात. आणि आमची एक विदुषी मैत्रीण आहे रेनाटे सईद, संस्कृतची प्रोफेसर होती, आता तिने संस्कृत आर्किओलॉजीत गेली आणि तिने एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला जो आता मानला जातो. आपण असे म्हणत होतो की भारत हे चतुरंग बुद्धिबळाचं उगमस्थान आहे, आता ते आर्किओलॉजिकली सिद्ध केलं आहे. 6व्या-7व्या शतकात अहिच्छत्र नगरीत यूपीमध्ये मौखरी राजवंश राज्य करत होता. त्या मौखरी राजवंशाच्या
आर्किओलॉजिकल रिमेन्समध्ये तिला बुद्धिबळ मिळाली आणि तिने अशी उपपत्ती लावली की जेव्हा मौखरी वंशाचा राजदूत पर्शियाला गेला तो हा बुद्धिबळा खेळ घेऊन तिकडे गेला. मग एक घर गेलं की मला एक दाणा दही गहू दे, दुसऱ्या घरात डबल दे, तिसऱ्या घरात त्याच्या पटीने दे, ही जे आख्यायिका सगळ्या निर्माण झाली त्याला ऐतिहासिक आधार हा. आणि हे संशोधन जवळजवळ 1999 किंवा 2000 सुमार झालेलं आहे. आता ते ॲक्सेप्टेड आहे. पूर्वी कसं होतं, ब्रिटिश लोक आणि अमेरिकन असं म्हणायचे की ब्रिटिशांनी निर्माण केला, ते म्हणायचे चायनाने निर्माण केला, ते म्हणे रशियाने निर्माण केला. आता सगळ्या लोकांचं एकमत झालं की भारतातून निर्माण झाला, इथेच फोफावला आणि मग तो पलीकडे बसला. आणि आपल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे आपण त्यांना खूप दिलं, त्यांच्याकडनं आपण एकच घेतलं आणि तो वजिराचा पात्र. ते महत्त्वाचं निकाल. हा सगळा संसार चालू असताना, हा खेळ चालू असताना मध्ये मध्ये जे काही अडथळे यायचे किंवा आपण त्याला लोकल व्हेरिएशन म्हणतो, म्हणजे स्थानिक नियम जे असतात किंवा स्थानिक परिवर्तन होतात, त्यातलं एक महत्त्वाचं परिवर्तन सांगतो. मला वाटतं सगळे मराठी लोकच आहे, मराठी जाणतात, आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे अशी एक गोष्ट आहे. माझ्याकडे 3 ग्रंथ असे मिळाले 19व्या शतकात रचले गेलेले. एका ग्रंथाचा रचयिता आहे कानडी माणूस, ज्याचं नाव तिरुवेंगडाचार्य, चतुरंग विलास मणिमंजरी. दुसऱ्या ग्रंथाचा लेखक आहे दाजी ज्योतिर्वेद, म्हणजे जोशीराव जी फॅमिली आहे कोल्हापूरची, ज्यांचं सगळा बिनखांबी गणपती मंदिर, कोणी कोल्हापूरला जात असतील तर बिनखांबी गणपती मंदिराचे मालक जोशीराव. हे जोशीराव पूर्वी शाहू महाराजांकडे राजे ज्योतिषी होते. त्यांच्या मुलांनी चेतो विनोदन काव्य नावाचं काव्य लिहिलं, म्हणजे आपल्या मनाला आनंद देईल असं काव्य. पण ते काव्य या दृष्टीने अतिशय बेकार आहे, कारण त्याने असे कठीण शब्द वापरलेत की तुम्हाला डिक्शनरी बघायलाच लागते. आणि ते बघता बघता आम्हाला गिरवाण लघुकोश या डिक्शनरीचा शोध लागला. त्या काळी ती होती, आता ती प्रकाशित झाली पुण्यावर. हे दाजी ज्योतिर्वेद आपल्या चेतो विनोदन काव्याचा उद्देश असा सांगतात की माझे वडील गेल्यामुळे त्यांचं श्राद्ध करण्याकरता मी करवीरात काशीम प्रति प्रस्थित, म्हणजे मी करवीरापासून काशीपर्यंत श्राद्ध करण्याकरता निघालो होतो. आणि मला रस्त्यात ज्या काही गोष्टी दिसल्या, पर्वत दिसले, नद्या दिसल्या, देवस्थान, सगळ्यांचं त्याने वर्णन केलं आहे. पश्चिमता अष्टकोशेऊ, म्हणजे 8 कोस पश्चिमेला गेलं की हे गाव येतं असं त्याने वर्णन केलं आहे. आणि मध्ये 450 श्लोक त्यांनी फक्त क्रीडेबद्दल लिहिले. आणि ते खरं चेतो विनोदन आहे, बाकी सगळं बंडल आहे. कारण इतके बोजड शब्द त्याने वापरले की साध्या माणसाला तर कळणारच नाही. तर आम्हाला ते पुस्तक काढण्यात, ते पुस्तक सुदैवाने आमच्या युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलं आहे 1991 साली. 6 वर्ष काम केलं आणि प्रत्येक शब्द बघून बघून कुठे काय, कुठल्या पोचीत काय बघून शेवटी डोकं गेलं आमचं, पण ते पुस्तक आलं. त्याचं नाव चेतो विनोदन काव्य. हे आम्ही 1991 प्रकाशित झालं. त्या चेतो विनोदन काव्यात त्याने उल्लेख केलेला. आणि तिसरा ग्रंथ आहे क्रीडा कौशल्य. हा एकमेव संस्कृतमध्ये ग्रंथ आहे जो फक्त क्रीडांसंबंधी बोलतो, सगळ्या क्रीडा, म्हणजे इंडोर गेम्स. त्याचा लेखक आहे व्यंकटराम हरिकृष्ण. हा सहस्रावधीचे ब्राह्मण होता, गुजराती सहस्रावधीचे ब्राह्मण. हा औरंगाबादला सेटल झाला, त्यामुळे त्याला गुजराती येत होतं, मराठी येत होतं. त्यामुळे त्याच्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे, त्याच्या ग्रंथामध्ये महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये प्रचलित असलेल्या सगळ्या इंडोर गेम्सचं वर्णन आहे. आमच्या संस्कृतीच्या किती लोकांना हा ग्रंथ माहिती आहे? फार कमी लोक. ह्या तिन्ही ग्रंथामध्ये असं एक वर्णन आहे की डावाची सुरुवात तुम्ही राजाच्या खेळीने करू शकता आणि गमनम अश्ववत भवेत, म्हणजे राजा त्यावेळेस घोड्यासारखा जातो, म्हणजे 2.5 घरं जातो. ही फक्त महाराष्ट्राला परंपरा होती, कुठेही याचा रेफरन्स नाही. आणि 3 वेगळे कवी, एक कानडी, एक मराठी, एक गुजराती, राहणारे महाराष्ट्रात, एक राहणार औरंगाबाद, दुसरा राहणार कोल्हापूर, तिसरा राहणार पुण्याला, बाजीरावांचे आश्रित होते तिरुवेंगडाचार्य. 1825-27 सुमारास ग्रंथ लिहिला आहे. तिन्ही लोकांनी हे विवेचन केलं आहे, हा मुद्दा मांडलेला आहे. याचा अर्थ महाराष्ट्रभर आणि कर्नाटकात सुद्धा, कर्नाटक वॉज द पार्ट ऑफ महाराष्ट्र, आता झालं सगळं वेगळं, पण त्यामुळे ही प्रथा
फक्त महाराष्ट्रापुरती सीमित राहिली हे आमच्या किती महाराष्ट्रीयन लोकांना माहिती आहे? आम्ही इतिहास लिहिले बुद्धिबळाचे, आहे कुठल्या पुस्तकात? राणा बडणपांत पुस्तक वाचा, बुद्धिबळाचा इतिहास, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, रेफरन्स नाही. आमच्याकडे एक सदाशिव विष्णू दाते नावाचे गृहस्थ राहत होते, ज्यांना बुधबळ दाते म्हणायचे. बहुतेक लोकांनी नाव ऐकलं असेल. सलाटवाड्याला राहायचे. या चतुरंग विलास मणी मंजिरीचं त्यांनी बुद्धिबळाचे 100 डाव असे एक बारकं पुस्तक लिहिलंय. माझ्या पदरी अजून आहे, त्याची प्रत आहे. बडोद्यातल्या किती लोकांना माहिती आहे? सदाशिव दाते, डॉक्टर नेने नाव ऐकलंय का? हा संशोधन करणाऱ्याचा फायदा. आम्ही अगदी पाताळात जातो लोकांना उखडण्याकरता. म्हणजे वी आर लिटरली अनअर्थिंग, जे जमिनीत आहे आम्हाला वरती काढतो. आणि सगळं झालं कशामुळे? मी हस्तलिखित वापरत होतो, हस्तलिखितांचा अभ्यास करत होतो, पण सगळी हस्तलिखित आपोआप वरती आली. थोडीशी दृष्टी लागली, थोडीशी चिकाटी पाहिजे हस्तलिखित वाचण्याची, शोधून काढण्याची. आणि तिसरं असं आहे, बाईंनी सांगितलं तसं, मी व्याकरणासारख्या अतिशय इंटरेस्टिंग विषयाचा विद्यार्थी आहे. तुम्हाला वाटेल वृक्ष, पण अतिशय इंटरेस्टिंग आहे. आणि ऋग्वेदामध्ये असं म्हटलंय की जेव्हा एखादा वैयाकरणी ग्रंथ वाचतो तेव्हा भाषा त्याच्याशी बोलते. कशी बोलते ते त्यालाच माहिती. तर अशी भाषा माझ्याशी बोलायला लागल्यामुळे जवळजवळ 10 ते 15 बुद्धिबळाचे ग्रंथ मी उजेडात आणले म्हणतोय. अंधारात पडले तर उजेडात आणले. कारण हस्तलिखित ग्रंथ वाचणं कठीण आहे. आधी माहिती असणं कठीण, त्यात मिळणं कठीण, मिळायला वाचायचं कसं कठीण. कारण मी नेहमी उदाहरण देतो, आमच्या सुभाषितामध्ये एक अतिशय सुंदर सुभाषित आहे. 3 मैत्रिणी आपापल्यात विवाद करत आहेत की माझा नवरा तुझ्या नवऱ्यापेक्षा श्रेष्ठ कसा आहे. ते एक सुभाषित आहे. पहिली म्हणते माझा नवरा इतकं चांगलं लिहितो की ते कोणीही वाचू शकतं. दुसरी बायको म्हणते माझा नवरा इतकं चांगलं लिहितो की फक्त तोच वाचू शकतो. तिसरी बायको म्हणते माझा नवरा तर अगदी कमालच आहे, स्वयंपी लिखितम स्वयं न वाचयते. इतकं त्याचं अक्षर खराब की तो काय लिहितो त्यालाच कळत नाही. तर अशीही हस्तलिखित वाचणं किती चिकाटीचं काम असेल तुमच्या लक्षात येईल. आणि अशी हस्तलिखित आम्ही वाचून जे काय थोडंफार संशोधन केलं त्यातला हा एक असा ग्रंथ मिळालाय, त्याचं थोडक्यात वर्णन करायला उभा आहे. हा चतुरंग झाल्यानंतर, चतुरंग आपण आधी त्याचं एक माळखून म्हणतात. स्वरूप असं होतं, चतुरंगामध्ये राजा मारला जायचा पण बुद्धिबळात मारला जात नाही. फरक आहे. चतुरंग पूर्णतः फाशाने खेळला जायचा, बुद्धिबळात फासे नाहीत. चतुरंगामध्ये काही वेळेस फाशांचं दान पडलं तरी चाल होऊ शकत नव्हती, कारण घराच्या पलीकडे जाणार. बुद्धिबळात तसं होत नाही. आणि चतुरंगात तुमचं षटपद झाल्यानंतर जे प्यादं ज्या घरात जाईल ते प्यादं होणार. बुद्धिबळात काय होतं मला माहीत नाही, कारण हल्ली फार नवे नियम निघायला लागलेले आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर या माणसाचं कथन एक तुम्हाला सांगतो. यांनी सुरुवातीला जी प्रस्तावना लिहिली आहे त्या प्रस्तावनेत त्यांनी सबंध इतिहास दिलेला आहे. चैनादे हे अल्पसारत्वात तन्मतम न स्पृशामे. चायनीज चेसमध्ये काहीही अर्थ नाही, अल्पसार आहे, काही नाहीच आहे. त्यामुळे त्याचं तन्मतम न स्पृशामे, आम्ही त्याचा स्पर्शच करत नाही, अगदी बेकारच आहे, फेकून द्या. मिश्र कर्नाटकी त्यांनी सांगितलं, कर्नाटकी सांगितलं, आणि हिंदुस्थानी सांगितलं आणि वैदेशी सांगितलं. वैदेशीमध्ये अपलगित म्हणजे वाईट गोष्टी त्या अपलाप त्यांनी केलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा सुद्धा मी विचार करत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर मी ओरिजिनल कोट करून दाखवेन, वाचून दाखवेन. पण त्यांनी असं म्हटलं की भारतीय याच्यात काही आहे. आणि मी जे तुम्हाला ग्रंथ सांगणार आहे, जे डाव सांगणार आहे, अभेद्य हा विषम हा बंध, हा माझे बंध जे आहेत ते अभेद्य आहेत. साध्या सुद्धा माणसाला जमणारच नाही. येरा गबाळाचे काम नव्हे. विषमा हा म्हणजे कठीण आहे. अभेद्या विषमा बंधा विस्मयप्रदा, तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि आश्चर्य वाटेल असा एक डाव त्यांनी दिला आहे. 75 नंबरचा डाव त्यांनी 100 घराचा दिलेला आहे. आपल्याला बुद्धिबळ 64 ग्रंथ माहिती आहे, बरोबर ना. त्यांनी त्याला नाव महाविलास असं दिलं आहे. हा नुसता चतुरंग विलास आहे, तो महाविलास आहे. आणि त्यात 2 राजपुत्र आले, राणी म्हणजे वजीरपुत्र आले, असे प्यादी वाढवून त्यांनी 100 घरांचा केला आहे. ही गोष्ट 1825, 27, 28 सालची. आणि परदेशी लोकांनी
G.R. कॅपाब्लांका नावाचे जर्मन स्कॉलर होते. त्यांनी ब्रायटर चेस म्हणून 1928 साली एक चेस निर्माण केला जो 100 घराचा होता. आता त्याच्या ब्रायटर चेसला आम्ही 100 वर्ष आधी मागे काढलं होतं. आमच्या तिरुवेंगडाचार्यांनी काढलं होतं, पण ते आम्हाला माहिती नव्हतं. त्यामुळे आम्ही कॅपाब्लांकाला डोक्यावर घेतलं आणि ज्याला डोक्यावर घ्यायला पाहिजे तो ग्रंथ अडगळीतच राहिला. त्याने ग्रंथाचं वर्णन असं केलंय, ग्रंथो भाव्यो नवीनहा, असा नवीन ग्रंथ तयार कर, सकल जनहितहा, सगळ्या लोकांना हितकारक होईल, चातुरंग प्रधाना, चतुरंग म्हणजे बुद्धिबळ ज्यात प्रधान असेल असा तो ग्रंथ तयार कर, विद्वांसा, विद्वान लोक, राजसंघा म्हणजे राजे लोक, प्रमुदित मनसा, अतिशय आनंदाने, प्रमुदित मन, मुदित प्रमुदित, शेखरेयम होय, जे त्याला डोक्यावर धारण करतील असा तू ग्रंथ तयार कर, असं सदाशिव माणकेश्वराच्या तर्फे बाजीरावांनी या तिरुपतीच्या ब्राह्मणाला सांगितलं. त्याचं नाव तिरुवेंगडाचार्य. हा कर्नाटकातला अय्यंगार ब्राह्मण होता. अय्यंगार म्हणजे श्री विष्णूचे उपासक. अय्यर असतात ते शैवाईत असतात, अय्यंगार असतात ते आपण त्यांना वैष्णवाईत म्हणतो. ते म्हणतात आम्ही श्री विष्णू म्हणजे श्री पण आणि विष्णू पण. आणि रामानुजे त्यांचे मुख्य. त्यांनी पहिला नमस्कार श्रीमते रामानुजाय नमः असा केलेला आहे. तिरुपतीला राहणारा माणूस, तमिळ माणूस, तिरुपती तेव्हा कर्नाटकात होती, राहायला यांच्या आश्रयाला, चिरम अस्मान उपाश्रिता असं बाजीराव म्हणतात. आपल्याकडे खूप काळ राहिलेला माणूस आहे, ज्याच्याकडनं काही कार्य असा ग्रंथ तयार कर, चातुरंग प्रधाना, विद्वांसा राजसंघा, प्रमुदित मनसा, शेखरेयम भयू, असा त्याने तो ग्रंथ निर्माण केलेला आहे. आणि त्याला नाव दिले चतुरंग. चतुरंग रूपी विलासाचा मोहरेत सगळे, आंब्याला मोहर येतो तशी मंजिरी आहे. आणि त्याने जे डाव दिले ते आपण खरंच खेळलो तर मला वाटतं विश्वविजेतेपद आपल्याकडे यायला काहीच हरकत नाही. माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो या विषयातला. 15 ऑगस्ट 1997 आपण स्वातंत्र्याची 50 वर्षे इकडे साजरी करत होतो. त्या दिवशी विसबाडेन या ठिकाणी, विसबाडेन नाव ऐकलं का? जर्मनीतलं विसबाडेन. विसबाडेन म्हणजे जर्मनीतल्या बुद्धिबळपटूंची कर्मभूमी. जसं शिवाजी पार्क जिमखाना म्हटलं की बॉम्बे क्रिकेट सगळ्या शिवाजी पार्क जिमखाना, मग तेंडुलकर असो, गावस्कर असो, वेंगसरकर असो, कोणी असो, तो तिथलाच असणार. तसा शिवाजी पार्क जिमखाना जसा होता तसा ही विसबाडेनची भूमी, जिकडे मेजॉरिटी जर्मन ग्रँड मास्टर विसबाडेनचे. तिकडे त्या दिवशी मी हा लोकल व्हेरिएशन्स इन इंडियन गेम ऑफ चेस म्हणजे महाराष्ट्राची बुद्धिबळाची परंपरा या विषयात तिकडे व्याख्यान दिलं. त्या दुसऱ्या दिवशी तिथल्या एका माणसाने, एका विद्वान माणसाला, ग्रँड मास्टर, त्याचं विल्फ्रेड, आता नाव पूर्ण विसरलो, तो माणूस आमच्या 20 लोकांवर एकटा खेळला. 20 चेस प्लेअरवर एकटा माणूस खेळला. माझ्याकडे यायचा, माझी खेळी पुढे असं करून 2 तासात 20चे 20 गारद झाले. हे जर 20व्या शतकात होऊ शकतं तर तिरुवेंगडाच्याने जे डाव दिले ते खेळले तर 200 वर्षापूर्वी झालंही असेल. आणि त्यांनी असं म्हटलंय की खरा जो विद्वान असेल, खरा जो पटू असेल, त्यांनी आपले डोळे बांधावेत. विषम डाव, विषम म्हणजे सम नाही, तो विषम म्हणजे तुझ्याकडे 4 पॅरी, मी एकच पॅऱ्याने खेळेल, तर काही वेळेस डोळे बांधून खेळा. किंवा माझं वजीर बाजूला काढून ठेवतो, तू खेळ, मी एकटा वजिराशिवाय खेळतो, त्याला हरवणं. हे सगळे अष्टावधानी लोक आहेत, ते त्यांनी सगळे वर्णन केले. असे सगळे डाव त्यांनी संस्कृतमध्ये दिलेले आहेत आणि सुदैवाने त्या सगळ्यांची उत्तरं त्यांनी मराठीत दिली आहेत. म्हणजे सामान्य माणसाला कसं काढता येईल, त्याचं आकलन कसं होईल, याच्याकरता सगळ्या डावांची उत्तरं म्हणजे प्रश्न आणि उत्तरं, असा प्रश्नखंड एक आणि उत्तरखंड एक आणि एक प्रस्तावनाखंड आहे. प्रस्तावनेत सगळी माहिती दिली आहे. प्रश्नखंडात 100 प्रश्न म्हणजे 100 डाव दिले आहेत. आणि त्यात असं सांगतो एका खेळीत डाव होणारे किती, 1 खेळी करून खेळायचे, 5 खेळी करून डाव, 25 खेळी करून डाव, 1 डाव आहे 265 खेळी करून विजय मिळवण्याचा डाव त्यांनी दिला. तर 265 खेळी खेळत किती वेळ लागेल, किती बुद्धीचा कस लागेल, आपण वाचलं तरी आपलं डोकं फिरतं. आणि नुसते संस्कृत वाचलं तरी डोक्यात शिरतं किती हा प्रश्न येतो. इतकं त्याने काव्य सुरेख लिहिले आणि मुख्य म्हणजे डाव दिलेले. म्हणून तो म्हणतो विषम हा विस्मय प्रधाबंधा, आणि हे जो आत्मसात करील तो विश्वविजेता बनेल, ही त्याची प्रतिज्ञा. आणि ती प्रतिज्ञा मला वाटतं खरी व्हायला हरकत नाही. आपले जे यंग लोक आहेत त्यांनी हा ग्रंथ वाचावा. त्याचं मत 1814 साली एका माणसाने, कुरज नावाच्या माणसाने
मुंबईत त्याचं इंग्लिश भाषांतर प्रकाशित केलं होतं. कोणाला शोधण्याची इच्छा असेल, तयारी असेल, शोधून काढा. मी शोधून शोधून थकलो. अगदी टाइम्स ऑफ इंडिया डॉक्टर अरुण टिकेकर पण ते म्हणे मला माहितीच नाही. म्हणलं टाइम्समधलं छापला गेलेलं आहे, कोणालाही थांगपत्ता लागलेला नाही. तर विसुभाऊ दात्यांचं पुस्तक बोडद्यात माझ्याकडे आहे, कुठल्या लायब्ररीत असेल तर बघा, नाही तर माझ्याकडनं उधार घेऊन जा परत करणार या बोलीवर. नाहीतर लोक पुस्तकं घेऊन जातात, तुमच्या आठवणून पुस्तक ठेवून देतात. असं करू नका, कारण फार दुर्मिळ पुस्तक आहे, माझ्याशिवाय आणखी कुठे मिळण्याची शक्यता कमी आहे. तिसरा ग्रंथ चतुरंग विलास म्हणजे तिसरं स्वरूप. यात त्यांनी जे डाव दिलेले आहेत त्यात त्यांनी असं म्हटलंय, हे डाव तुम्ही विलायती पद्धतीने सुद्धा खेळू शकता आणि भारतीय पद्धतीने सुद्धा खेळू शकता. म्हणजे त्यांनी किती बुद्धी चालवली असेल. जे शतावधानी ज्याला म्हटलंय तो खरंच शतावधानी असला पाहिजे माणूस. 100 निदान अष्टावधानी तर असेलच, की 8 माणसं काय बोलतात ऐकून सांगून रिप्रोड्यूस. कर्नाटकामध्ये ही तुम्हाला माहिती आहे काही परंपरा? शतावधानी परंपरा कर्नाटकात आहे माहिती आहे. आमचा एक मित्र आहे आर गणेश, त्याचं नावच शतावधानी. तुम्ही त्याला कुठलाही प्रश्न विचारा तो उत्तर देईल. असे 100 लोकांना विचार, पुन्हा पहिल्यावर येईल, तू काय म्हणतो बरोबर उत्तर देईल. तो लक्षात ठेवतो तुमचा प्रश्न आणि संस्कृत उत्तर देतो. आणि त्याचे मोठमोठे कार्यक्रम होतात बंगलोरमध्ये, बंगलोर आणि इतर कर्नाटका ठिकाणी शतावधानी. तर असे लोक अजूनही आहेत. हा कर्नाटकी भाग तिथलाच होता, त्या परंपरेतलाच होता, फक्त तात्पुरता तो महाराष्ट्रात आला होता आणि बाजीरावांच्या पदरी राहिला होता. म्हणून बाजीरावाने सांगितलं, बाबा तुझं तर चीज आमचंही होईल ना, कालांतराने आमचं नाव होईल की बाजीरावाने एवढा चांगला माणूस पदरी ठेवता. आणि बाजीरावांचं वर्णन केलेलं आहे, चांगलं केलेलं आहे. आता सगळ्यांना बाजीरावांची माहितीच आहे. हा जो खेळ हळूहळू बदलत गेला. वजीर केव्हा आला हे सांगणं कठीण आहे, पण आला. आणि त्याच्यानंतर सगळे नियम हळूहळू बदलायला लागले. कारण तुमचा जेव्हा अक्षर निघून गेला, दैवाचा भागच जेव्हा गेला, जेव्हा बुद्धीचा भाग आला, तेव्हा सगळे नवे नवे नियम यायला लागले. आणि मग राजाला मारायचं नाही, चेकमेट द्यायची. चेकमेट सगळ्याला माहिती. आता चेकमेट सुद्धा 3 प्रकार आहेत, 4 प्रकार. सगळ्यात दुर्बळ जे प्यादं आहे त्याने जर तुम्ही हरवलं, तुम्ही नंबर 1. वजिराने कोणी कोणाला हलवलं हो. एका सैनिकाने राजाला मारणं हे वेगळं आणि राजाने राजाला मारणं वेगळं. आणि बुद्धिबळाचे पटावरचा डाव आहे. त्यामुळे जे सगळ्यात दुर्बल आहे अशा दुर्बळ प्यादाने सगळ्यात सबळ अशाला राजाला प्यादाने मारणं हे महत्त्वाचं. शहा सगळे टेक्निकल तुम्ही आता सांगत नाही, कारण आधीच हा कठीण विषय आहे, हायली टेक्निकल आहे. त्यामुळे ते जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पुस्तक बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की त्यात आपल्याला समजण्यासारखं किती आहे आणि न समजणं म्हणजे कळणारच नाही असं किती त्याच्यात त्या लिहिले. आणि आहे मराठी येते, पण मराठी समजेल, संस्कृत मला कठीण आहे. कारण त्याने फारच म्हणजे क्लिष्ट पद्धतीने काय कवीच होता आणि कवी काय साधारण काव्य लिहित नाहीत, नाही तर आपणही कवी झालो असतो. जी आर्ट आपल्याला समजत नाही ती मॉडर्न आर्ट आपण असं म्हणतो. तो हा जो कवी होता अतिशय उच्च दर्जाचा कवी होता, शास्त्रज्ञ होता आणि खेळण्याचा इंटरेस्ट होता. त्यामुळे तिन्हीचं एकत्र मिश्रण होऊन त्याने इतका ग्रंथ लिहिला आहे की डोळ्यावर चष्मा येईल, केसही पांढरे होतील, कालांतराने गळूनही जातील, पण त्याचा ग्रंथ कळणं कठीण आहे. त्याने फक्त भाषांतर केलेलं नाही, फक्त उत्तरं दिलेली आहेत. कारण त्याला वाटलं भाषांतर करणं त्याला सुद्धा कठीण झालं असतं. स्वतःच्याच लेखाचं भाषांतर करणं किती कठीण आहे, जे लेख लिहितात त्यांना माहिती आहे. वजिराचं प्यादं आल्यानंतर, मी त्याला प्यादं म्हणतो, चेस मानी आहे किंवा अपरंपार बदल झाले. आणि पूर्वी जी रथ किंवा नौका होती ती अदृश्य झाली. त्यांचं काय रथाचं काम नव्हतं, नौकेचं नव्हतं, पण रथातला घोडा राहिला. आणि घोडा याच्यात असं म्हटलंय सगळ्यात डेंजरस माणूस जो कोणी असेल तो घोडा. कारण घोड्याची चाल कशी होते आणि कुठनं उडी मारून येतो साधारण माणसाला कळत नाही. त्यामुळे सगळ्यात पॉवरफुल म्हटलं जर तुम्ही वजीर म्हटलात, सगळ्यात डेंजरस म्हणजे घोडा. आणि ते वर्णन अजूनही त्यांनी केलेले. आणि घोडा अजूनही स्टील अजूनही घोड्याचा मान आहे. सायन्समध्ये हॉर्स पॉवर म्हणतात, ती त्याची जी बुद्धी आहे ना, ती हॉर्स पॉवर शक्ती तिथेही दिसते. आणि घोड्यावर त्या क्रीडा कौशल्याच्या का माणसाने घोड्याचे बंद 72 बंद दिलेले आहेत की घोडा कसा कसा जाऊ शकतो 64 घरात. आणि बडोद्याच्या एका गुजराती माणसाने शतरंज रंग नावाचा ग्रंथ लिहिला आहे. दुर्दैवाने त्याचं हस्तलिखित इथे मिळत नाही, मुंबई युनिव्हर्सिटीत आहे, ते मी प्रकाशित केलं.
त्यांनी एक संस्कृत श्लोक लिहिलेला आहे आणि त्या श्लोकाच्या सहाय्याने घोडा कसा चालतो ते लिहून दाखवय, आकृती काढून दाखवली त्या पोथीत. ती पोथी मी एडिट केलेली आणली, कोणाला बघायची असेल तर बघू शकता. त्यामुळे घोड्याला जेवढं महत्त्व आलं तेवढं वजिराला सुद्धा महत्त्व नव्हतं, कारण वजिराची चाल होती ही प्रेडिक्टेबल होती. तो तिरका जाईल, सरळ जाईल, कसा येईल, पण घोडा कसा जाईल सांगता येत नाही. म्हणून घोड्याला महत्त्व जे दिलं ते अजूनही राहिलं. आणि त्यामुळे जे कालांतराने जे भेद होत गेले त्यात महाराष्ट्राने घोड्याचं महत्त्व आणखी टिकवलं. कारण वेस्टर्न बुद्धिबळात कॅसलिंग असा प्रकार आहे, म्हणजे राजा आणि हत्ती जागा बदलतात, पण त्याला नियम आहे. राजाला जर शह लागला नसेल तर ही आपण खेळताना या जनरल हा नियम पाळतच नाही. आधी कॅसलिंग करून टाका, आपण बघतो ना लहान मुलं खेळतात. पण यात त्रिवेंकटाचार्य दाजी ज्योतिर्विद आणि त्यांनी सांगितलंय की राजाला जर शह लागला नसेल तरच राजा सुरुवात करू शकतो. म्हणजे गमनम अश्ववत भवे, 2.5 घरं चालून तुम्ही बुद्धिबळाची खेळी चालू करू शकता. कुठल्या परंपरेत आहे हे मला सांगा. मी मॉडर्न बुद्धिबळाचा ज्ञाता नाही, चॅम्पियन तर नाही. अशी चाल आहे? घोड्यानी चालू सुरू होणारा असा गेम आहे का कुठे अस्तित्व सांगा. ही महाराष्ट्राची परंपरा लुप्त झाली. ती आता आपल्याला पुनरुज्जीवित कशी करता येईल आपण आपलं बघायचं आहे. माझ्याकडे जे काय थोडंफार होतं मी तुमच्यापर्यंत आणून पोचवलं आहे. किती वेळ बोलायचं आहे मला? अजून किती वेळ बोलायचं आहे? 20 मिनिटं. 20 मिनिटं. याची डिटेल सांगू का माझ्या दुसऱ्या गेम्सबद्दल सांगू? कारण बुद्धिबळाचं फार बोजर झालं. आणखी एक गेम आहे, बडोद्यात खेळला जायचा, त्याचा नाव गंजीफा. माहिती आहे? खेळाचे पत्ते, दशावतारी गंजीफा. लेफ्टनंट कर्नल शिवरामराजे भोसले सावंतवाडीचे महाराज, त्यांनी सावंतवाडी लॅकेर वेबमधनं ह्याचा व्यवसाय सुरू केला. अजूनही तो व्यवसाय चालतो. दुर्दैवाने आपल्याला ती इथे मिळत नाही, सगळे परदेशी जातात. तो हा जो गंजीफाचा खेळ आहे तो दशावतारी गंजीफा महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. त्याला संस्कृत नाव छद असं होतं, म्हणजे लपवणं. छद म्हणजे लपवणं. छद नावाने तो कर्नाटकात ओळखला जायचा आणि गंजप्पा या नावाने तो ओरिसामध्ये ओळखला जायचा. आता गंजीफा हा शब्द हा संस्कृत शब्द नाही. गंज याचा अर्थ ऐश्वर्य, संपत्ती. गंजखाने म्हणतो आपण, गंजखाने आडनाव असतं ज्यांच्याकडे खूप, म्हणजे गंज लागलेलं नाही. गंज म्हणजे रशियनमध्ये सुद्धा गंज शब्द आहे, संपत्ती या अर्थी, ऐश्वर्य या अर्थी, म्हणजे ट्रेजर या अर्थी. गंज म्हणजे ट्रेजर. तर हे ट्रेजर काय होतं त्याचा पहिला उल्लेख आईने अकबरीत मिळतो. आता आईने अकबरीत उल्लेख मिळतो तो अशा गंजीफाचा मिळतो. ते पर्शियन गंजीफा नव्हते, ते भारतीय गंजीफा होते. असं कसं झालं? कारण त्यात अश्वपती आहे, गडपती आहे, नळपती आहे, हे सगळे पती आले कुठनं? त्यामुळे हा खेळ तेव्हा खेळला जात होता. दुर्दैवाने आपल्याकडे ग्रंथ मिळाले नाहीत किंवा लुप्त झाले म्हणा. त्यामुळे तो तसाच राहिला. 2-3 ग्रंथ मी उजेडात आणले. चतुरंग क्रीडनम नावाचा ग्रंथ आहे, 17व्या शतकात झाला, गोदावरीच्या तटावर खाली नाशिकजवळ. चतुरंग रचना हा गिरिधराचा ग्रंथ आहे. गिरिधरा पंडित होता. तर असे 2-4 ग्रंथ मिळाले. त्याच्यावरनं असं करता येईल, अनुमान काढता येईल की हा सुद्धा खेळ खेळला जात होता. कारण दाजी ज्योतिर्विदने जे 450 श्लोक लिहिलेले क्रीडेवरचे आहेत त्याच्यात पत्थर क्रीडेवर 40 श्लोक आहेत. एक आपली पत्थर क्रीडा आणि एक चंग कांचन म्हणजे पर्शियन लोकांची पत्थर क्रीडा. आणि तिसरा काय द्यूत, तुम्ही सगळे जाणतात. द्यूताबद्दल मी काय सांगत नाही. द्यूताच्या परंपरा भिन्न झालेल्या आहेत, सगळ्यांची सरमिसळ नियमांची झालेली आहे. त्यामुळे एक्झॅक्ट सांगणं कठीण आहे. तर हा जो गंजीफाचा खेळ होता त्याचा उद्देश एवढाच होता की तुम्ही काहीही करत असाल तरी देवाचं नाव घ्या, म्हणजे तुम्हाला पुण्य प्राप्त होईल, अशी पूर्वीच्या काळी धारणा होती. त्यामुळे राम मेला, कृष्ण मेला, मेला म्हटलं तरी रामाचं नाव येणार, कृष्णाचं येणार. त्याचं वैशिष्ट्य असं होतं, जसे वेस्टर्नमध्ये काळ्या रंगाचा असेल म्हणजे इस्पिक असेल, इस्पिक हा एका हुकूम असो असं नाही. आपल्याकडे गंजीफा खेळायचे नियमच वेगळे होते. जर दिवसाढवळ्या तुम्ही गंजीफा खेळलात तर ज्या अवताराचा दिवसाढवळ्या जन्म झालेला आहे तो राजा, म्हणजे दिवसाढवळा राम राजा. रात्री खेळलात तर कृष्ण राजा, म्हणजे ज्याच्याकडे कृष्ण असेल तो पहिल्यांदा खेळणार. संध्याकाळी खेळलात तर नरसिंह, कारण त्याचा जन्म नरसिंहाचा संध्याकाळी झाला आहे, बरोबर ना? म्हणजे असे त्या अवताराच्या
निर्मितीच्या काळाच्या अनुसरून त्यांनी ते राजे ठरवले आणि तिथे रंगाला महत्त्व नव्हतं. कुठलंही पान तुम्ही कशावरही टाकत होता, फक्त नियम असा होता की राजाबरोबर त्याचं एक आसन म्हणून दुसरं पान ठेवायला पाहिजे. राजासन म्हणजे ज्याच्यावर तो राजा बसेल ते हलकं असलं तरी हरकत नाही, पण पान पाहिजे, त्याला आसन पाहिजे. आणि हा जसा दशावतारी गंजिफा झाला, काही लोकांना असं वाटलं, विष्णू सखाराम हेंद्रे नावाचे एक व्यापारी होते मुंबईला, त्यांना असं वाटलं आपण व्यापारी वैश्य आहोत, आपण वैश्यांकरता काहीतरी ग्रंथ करावा, म्हणून त्यांनी नवग्रह गंजिफा केला. नवग्रहांचा गंजिफा 12 पानं, 12x8 म्हणजे 96 पानं, 12x9 पेक्षा. तर काय, रविवार तुम्ही खेळलात तर ज्याच्याकडे रविचर असेल त्यांनी राहू सुरुवात करायचं. नवरंगापैकी नवग्रह आहेत ना ते, जो ग्रह ज्या दिवशी असतो, ज्याचं अधिष्ठान असतं, त्या ग्रहाच्या ह्याने आपण सुरुवात करायची. कालांतराने असं झालं की लोकांना वाटलं की जे काही तांत्रिक लोक होते, बडोदापुरी फार प्रसिद्ध होतं, प्रसिद्ध वाईट अर्थी प्रसिद्ध तांत्रिक लोकांकरता, जसं कानपूर बंगाल आहे, ब्लॅक मॅजिक. तर तांत्रिक लोकांनी असा विचारलं की आपली तंत्र व साधनं सुद्धा आपण गंजिफाच्या द्वारे करू. त्यांनी तांत्रिक गंजिफा सुरू केला. हे सगळे गंजिफा फक्त ऐतिहासिक रेफरन्स मिळतात. त्यात एकच महत्त्वाचा रेफरन्स असा आहे की पेशव्यांनी दशावतारी गंजिफाचा एक सेट सावंतवाडीहून पुण्याला मागवला, असं विधान पेशवाईच्या सावलीत या नागो चाफेकरांच्या एका ग्रंथात पान 197 198 आहे. आणि त्या राशी गंजिफा कुठल्या होत्या ते सर्व वर्णन केले. ह्या राशीचा हा रंग, हा राजा, हे वाहन. हा एकच रेफरन्स मला अद्याप मिळाला राशी गंजिफाचा. पेशवाईच्या काळात तो बनवून आणला होता. किती पैशाला ते दिलेलं नाही. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी नागो चाफेकरांचं पुस्तक वाचावं, ओरिएंटल इन्स्टिट्यूट लायब्ररीमध्ये आहे. नागो चाफेकर पेशवाईच्या सावलीत, पृष्ठ 197 198. शेवटचा गंजिफाचा प्रकार म्हणजे रामायण गंजप्पा, 144 पानं. आणि हा गंजप्पा प्रसिद्ध फक्त ओरिसामध्ये. उजव्या हाताला रामाची पानं, डाव्या हाताला रावणाची पानं, असा खेळायला जायचा. आणि हाच विस्तृत होत होत शेवटी मैसूरला गेला. आणि मैसूरला एक कृष्णराज वोडेयार नावाचे राजा होते. नाव ऐकले सगळ्यांनी, मुंबडी कृष्णराज वोडेयार म्हणजे थर्ड. त्यांनी श्री तत्वनिधी नावाचा एक ग्रंथ लिहिला. ग्रंथाचं प्रयोजन होतं मूर्तिशास्त्र. त्याचे त्याने 9 निधी केले. निधी म्हणजे चॅप्टर. त्यात 9वा जो निधी होता त्याचं नाव कौतुक निधी, म्हणजे कौतुक काय असू शकतं ते त्या क्रीडांचं वर्णन केलेलं आहे. त्यात त्याने गंजिफाचं वर्णन केलं आहे. नवग्रह गंजिफा, नवरंगछा, रजच्छद गंजिफा, सगळं त्यांनी त्याच्या देवाच्या गंजिफा. एक गंजिफा 360 पानाचा. तर 360 पानं लक्षात कोण ठेवणार? कारण आता हल्ली म्हणजे सॉक्रेटिस म्हणून गेला, ह्युमन मेमरी इज नोटोरियसली शॉर्ट. ती आता आपल्याला लक्षातच येत आहे. पण ही मेमरी शॉर्ट होती. कशी होती? आधी ती चांगली होती. आणि चित्तालस्य निवारणाय हे त्याचं प्रयोजन होतं आपल्या खेळाचं. चित्त आलस्य निवारण, आपल्या मनाला जी मरगळ आलेली आहे ती मरगळ काढून टाकण्याकरता निवारणाय हे खेळ आम्ही निर्माण केले. आणि सगळे खेळणं मफतलाल खेळ होते आपले. एक पैशाचं भांडवल नाही. बसा समोर खेळा. आता खेळात मला पैसे ओतावे लागतात, तेव्हा तेवढं नव्हतं. आणि हे असं खेळ असल्यामुळे सामान्य माणसाप्रमाणे हे खेळ गेले. अजूनही काही लोक आता गेल्या, मला शेवटचे गंजिफाची माहिती सांगणारे सद्गृहस्थ म्हणजे नानासाहेब बुजुर्ग. त्यांनी मला माहिती सांगितली. नंतर श्री मराठे म्हणजे कमलताई मराठ्यांचे यजमान, त्यांनी पुण्याला मला माहिती दिली. पण तिसरा माणूस मला माहिती देणारा मिळाला नाही. 3 पारशी बायांना जाऊन मी मुंबईला भेटलो. तिने त्यावेळेस 17च्या वर होत्या. फिरोजाबेन नारियलवाला, B7 बेन नेव्हिस, नेपियन सी रोड, पत्ता लिहून घ्या. त्यांचा व्यवसाय होता साड्यांचा. साड्यांवर जरी काम करायचं, पण ही खेळायची. दुभाष, त्या 3 बाया होत्या. त्याने मला 2 तास तो खेळ खेळून दाखवला. पण त्या म्हणाला वी कांट गिव्ह द डिटेल्स, दिट इज सिक्रेट. म्हणून मला ह्याला काय अर्थ आहे मग? आणि दशावतारी गंजिफा खेळणार म्हणून मला बोडद्यात कुठेही भेटला नाही. पुण्यापर्यंत तपास केला, कोणालाही माहिती नाही. फक्त त्यांच्या गंजिफा, नवग्रह गंजिफाचा डाव ह्याचं बारकसं पुस्तक सखाराम हेंद्र्यांचं
केळकर म्युझियममध्ये होतं ते मी माझ्या सहाय्याने मिळवलं, त्याची झेरॉक्स मिळवली आणि परत केलं. आणि मग काकांना भेटायला गेलो, त्यामुळे माझ्याशिवाय पुस्तक कोणाकडे नाही. म्हटलं काका माझ्याकडे झेरॉक्स कॉपी आहे. कशी मिळाली? म्हटलं तुमच्या ग्रंथात तर मिळाली मला. तुमचा माणूस फुटला म्हटलं. आणि कोण फुटला तुम्हाला माहिती आहे, तुमचा दावाई. म्हणजे त्याने मला आणून दिलं. बोला, दावाई संस्कृतचे प्रोफेसर होते, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्हाला कुठली गोष्ट कशी काढायची संशोधकाच्या चांगल्या दृष्टीने ते पण आम्ही करू शकलो, केलं मी. शेवटचा खेळ जो आपण नेहमी खेळलो आहोत, लहान मुलं अजून खेळतात की मला कल्पना आहे, सापशिडी. सापशिडीचं खरं नाव ज्ञानदेवाचा मोक्षपट. पारख नावाच्या एका गृहस्थांनी 1890 साली ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र असा एक ग्रंथ लिहिला. त्याची एक प्रत कोणे एकेकाळी सेंट्रल लायब्ररीत होती. ती माझी झेरॉक्स आहे माझ्याकडे. त्याच्यात त्यांनी ज्ञानदेवाचा मोक्षपट काय ते दिलंय. आणि त्यांनी दिलंय की करमणूक हे एक साधन होतं आणि भागवत धर्माचा प्रसार करणं हे याचं दुसरं कारण होतं. मग ह्या दोन गोष्टी करता ज्ञानदेवांनी मोक्षपट निर्माण केला, ज्याला आपण फासे कवड्यांनी वगैरे खेळतो तो. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तंजावरमध्ये महाराष्ट्राचं राज्य होतं. तो तंजावरमध्ये तिकडे गेला, तो परमपद सोपान पटम झाला. तिकडे सगळं अमच असतं गोव्याला आणि तिकडे. तर त्या परमपद सोपान पटामध्ये एकोजी बोसे सगळ्यांची चित्र वगैरे तो मोठा केला गेला. त्याच्यानंतर आपल्या शेजारी गुर्जर राज्य होतं, आपण आता आहोतच. जैन लोकांना असं वाटलं हिंदू लोक जर आपला धर्म समजण्याकरता सापशिडीचा उपयोग करत असतील, आपण का करू नये, म्हणून त्यांनी ज्ञानबाजी म्हणून त्याचं स्वरूप तयार केलं. त्याचे काही चार्ट्स अजूनही एल डी इन्स्टिट्यूटमध्ये आहेत. तुम्हाला मिळाले तर तुमचं नशीब. मी 2-4 मिळवले त्या काळी 81-81. आणि याचं परिणत स्वरूप म्हणजे बहुतेक सगळ्या मराठी लोकांना माहिती असेल की एक अंध कवी होते, अंध संत ज्ञानेश्वरांची कन्या स्वतःला म्हणायची असे, गुलाबराव महाराज. नाव ऐकलं का? गुलाबराव महाराजांनी अक्षक्रीडा विशेष नावाचा मोठा चार्ट आहे, 285 घरं. म्हणजे आमच्याकडे 84 योनींचा 84 घरांचा ज्ञानदेवाचा मोक्षपट त्याने 285 वर केला. आणि या मोक्षपटाचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांनी सगळ्या धर्मातले चांगली चांगली तत्त्व घेतली आणि ती तत्त्व जर तुम्ही अनुसरली तर काय उन्नती होईल, तुम्ही शिडीने वरती कसे जाल आणि अवगुण घेतले तर कसे खाली याल, त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याला अक्षक्रीडा विशेष, त्याचं हे माझ्याकडे पोट आहे. तर हा जो गेम होता म्हणजे आहे तो आपण साधारण असा गेम मानतो, खेळ मानतो, पण त्याच्यातनं आमच्या लोकांनी तत्त्वज्ञान शिकवलं आणि आपल्याला अध्यात्माकडे वळवलं. आणि तुम्ही जे काय करताय ते तुम्ही देवाच्या नावाने करा, हे तेव्हाची शिकवण होती. हल्लीचे सायकॉलॉजिस्ट असंच म्हणतायत, वन्स युअर माइंड इज पीसफुल एव्हरीथिंग इज ओके. पण अनफॉर्च्युनेटली आमचं माइंड कधी पीसफुल राहतच नाही. याचं टेन्शन, त्याचं टेन्शन, हा स्ट्रेस, तो स्ट्रेस. म्हणून हल्ली नवी पद्धती निघाली आहे की तुमच्या मनाचा समतोल राखण्याकरता तुम्ही मेडिटेशन करा. योगा, चुकीचा उच्चार. आम्ही योगा करत नाही, आम्ही योग करतो. आणि योगाचं महत्त्व काय आहे की आपण एकमेकांशी जोडले जातो, मन, बुद्धी, डोकं आणि हे. पण योगाचं दुसरं इंटरप्रिटेशन माझं स्वतःचं देतो, व्याकरणाचा विद्यार्थी आहे. जेव्हा एका गोष्टीपासूनचा वियोग होतो तेव्हा दुसऱ्या गोष्टीशी तुमचा संयोग होतो. साधं उदाहरण देतो. तुम्ही सायकल चालवत आहात, सायकलवरनं खाली पडलात, तुमचा आणि सायकलचा वियोग झाला आणि तुमचा आणि जमिनीचा योग झाला, बरोबर आहे. तर जेव्हा तुमच्या बावचळलेल्या इंद्रिय वृत्तींचा वियोग होईल तुमच्या मनापासून, तेव्हा तुमच्या मनाचा सत्प्रवृत्तीशी योग होईल आणि यू विल जॉईन युअर सेल्फ विथ माइंड अँड गॉड. आणि इथे एक अशरफ नियाझी नावाचे सद्गुरू निजामी, त्यांचं कंपाऊंड आहे इकडे प्रतापनगरला. त्यांनी बारकसं 31 पानाचं पुस्तक लिहिलं आहे. नाव माहिती आहे? नमाज द योग ऑफ इस्लाम. ते पुस्तक माझ्याकडे आहे. गंमत बघा, पुस्तक लिहिले मुसलमान माणसाने, प्रकाशित केले पारसी बाबांनी, DB तारापूरवाला मुंबई, आणि व्याख्यान देतो हिंदू धर्माबद्दल.
आहे त्रिवेणी संगम. आणि त्यांनी स्पष्ट असं म्हटलंय की हिंदू आणि मुस्लिम लोकांनी एकत्र यावं, कारण नमाज या शब्दाचा अर्थ युनियन विथ गॉड असं त्यांनी म्हटलंय. आणि आपण योग जो करतो तो युनियन विथ गॉड करतोच. त्यामुळे आणि या सगळ्यातनं आमच्या ग्रंथकारांनी एवढंच सांगितलंय की तुमच्या मनाचं कॉन्सन्ट्रेशन करा, का ते खेळाच्या माध्यमातून करा, चित्त आलस्य निवारण करा आणि देवाच्या ध्यानात राहा. तुम्ही सुखी व्हाल. तुमचं मन जेव्हा शांत होईल तेव्हा तुम्ही शांत व्हाल, तुमच्या आजूबाजूचे लोक शांत होतील. मग सर्वत्र सुखन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु, हे महत्त्वाचं सगळ्यांनी चांगलं पाहावं. आणि चौथं, मा कश्चित दुःख मापल्या. आपली एकच अशी संस्कृती आहे जी सगळ्यांकरता दान मागते. पसायदान एकट्याकरता ज्ञानेश्वरांनी मागितलं नाही, सर्व समाजाकरता मागितलं. पण इंग्लिशमध्ये आय इज ऑलवेज कॅपिटल, मला सगळं दे. आम्ही भारतीय संस्कृत मी हा ग्रंथ लिहिला म्हणत नाही, माझ्याकडनं ग्रंथ लिहिला गेला. ग्रंथकृत परामृष्य त्याचं काव्यप्रकार म्हणजे मी माझ्याकडनं ग्रंथ रचला गेला. मी असा आत्मनामनं गृहिणी, आता आपला पहिला दंडक आहे. आता आपण त्या आत्मनामच घेतो. पण पूर्वी आम्हाला शिकवायचे विद्या विनये न शोभते. आता आम्ही त्याचा समाज संधी तोडतो, विद्या विनये न शोभते, आणि अशी अवस्था झालेली. आता एवढं बोलून माझा दिलेला वेळ मी पाळलेला आहे. सुदैवाने 45 मिनिटं झाली. आम्हाला मास्तर लोकांना कमीत कमी 45 मिनिटं बोलायची सवय असते, म्हणून मी बसून बोललो नाही. कारण बसला, संस्कृतमध्ये एक वेदात श्लोक आहे, आस्ते भग आसी नसतं. माणूस तो बसतो त्याचं भाग्य बसतं. ऊर्ध्वम तिष्ठती तिष्ठता, जो उभा राहतो त्याचं भाग्य उभं राहतं. मग मी त्यांना म्हटलं मी बसून व्याख्यान देत नाही. मला खरं म्हणजे मोठ्या प्लॅटफॉर्मला तुम्ही शिकवताना कोणी पाहिलं असेल तर मी फिरत असतो सबंध पोडियमवर, आणि माईक वगैरे नसतो. आता मी बंदिस्त अवस्थेत आहे, इथेही बंद आहे, इथेही बंद आहे, आणि त्यामुळे अगदी अटेन्शनमध्ये उभं राहायला सगळं झालेलं आहे. आपण माझं व्याख्यान शांत चित्ताने आणि काय सांगू 4 शब्द एकाग्र बुद्धीने चित्त आलस्य निवारण करण्याकरता ऐकलं, त्याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद. मला ही संधी दिल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद. आणि पुढच्या वेळेस आणखी काही नव्या नव्या गोष्टी, मला काही हस्तलिखित मिळाले, चौर्यशास्त्रावर हस्तलिखित आहे, कधी वेळ ते त्याच्यावरही बोलू. भारत संस्कृत साहित्य चौर्यशास्त्र काय होतं त्याचाही कधीतरी विचार करू. म्हणजे मी जे असे ऑफ दी ट्रॅक चाकोरी बाहेरचे विषय घेतलेत, कधीतरी आपले बोलता येईल, म्हणजे तुमचाही टाईमपास होईल आणि थोडंसं ज्ञानकण मिळतील, मलाही काही दिल्याचं समाधान मिळेल. एवढं सांगून सर्वांचे पुन्हा आभार मानतो. शुभरात्री.